नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण टेस्टी, क्रंची, क्रिस्पी अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी आपण इथे एक जुडी कोथिंबीर छान स्वच्छ निवडून धुवून कट करून ठेवलेले आहे. हिरवी मिरची, लसूण, जिरे, ओवा आणि मीठ आपण इथे घेतलेले आहे. 2 चमचे पांढरे तीळ सुद्धा आपल्याला यासाठी लागणार आहे. आता 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ टाकून आपण याला छान असं फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे बघा, आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे. आता ही साईडला ठेवून देऊया आणि आता जी कोथिंबीर आपण नितळून घेतलेली आहे त्यामध्येच ही मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे. 4 ते 5 चमचे आपण बेसन पीठ, चवीपुरती थोडंसं आपण यामध्ये तीळ, हळद आणि तेल टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालं की थोडं थोडं करून पाणी टाकून आपल्याला याचा छान घट्ट असा डो बनवून घ्यायचा आहे. हे बघा, आता पुन्हा थोडंसं याला तेल टाकून आपण हे सॉफ्ट याचा डो मऊसूत असा तयार करून घेतला. इकडे आपण एका गाळणीला छान असं तेल लावून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला या वड्या वाफळून घ्यायच्या आहे. आता गाळणी आपण साईडला ठेवून देऊया आणि हे जे पीठ आपण डो बनवून ठेवलेला आहे ह्याचे छान असे रोल करून घ्यायचे आहे. आपल्या आवडीनुसार लहान मोठे रोल केले तरीसुद्धा हरकत नाही. आता हे रोल तयार झाले की याला असं पांढरे तीळ छान असे लावून घ्यायचे आहे. एक एक करून सर्व रोल आपण याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहे. आता एका भांड्यामध्ये मी 1 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे. छान पाणी उकळलं की हे आपल्याला रोल वाफवायला ठेवायचे आहे. आता यावर 7 ते 8 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे. 7 ते 8 मिनटानंतर आपण बघू शकता छान असे आपले रोल शिजलेले आहे. आता हे थंड करून घ्यायचे आहे. थंड झाल्यानंतर एक एक रोल आपण छान असा चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचा आहे. आपल्या आवडत्या आकारानुसार जाड पातळ याचे कट करून ह्याच्या छान अशा वड्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे. आता एक एक करून सर्व रोल आपले कट करून झालेले आहे याच पद्धतीने. आता छान क्रिस्पी, क्रंची, कुरकुरीत तळण्यासाठी येथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल असं गरम झालं की एक एक वडी सोडून मध्यम आचेवर क्रिस्पी गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आपल्या वड्या खाण्यासाठी तयार आहे. नक्की ट्राय करा.